मराठी भाषेच्या संरक्षणासाठी ठाण्यात सर्व पक्षीयांची वज्रमूठ. शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करून निषेध. ठाण्यातील जांभळी नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर, ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन आदीसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी आमची हक्काची नाही, कुणाच्या बापाची, रद्द करा, हिंदी सक्ती कायदा रद्द करा, अशा अनेक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी ठाणेकर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले. पाहायला गेलं तर देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची आपली प्रांतवार भाषेनुसार योजना झालेली आहे. जर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषेला प्राधान्य आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य आहे. मग असं असताना
हिंदी भाषेला या ठिकाणी सक्ती कशासाठी? जी मुलं आज दप्तराच्या ओझ्याखाली लहानपणापासून दबली गेलेत, त्यांच्यावर आणखीन हिंदी भाषेची सक्ती करून बालवयात त्या मुलांना त्यांचं जिणं हराम करणं, या सरकारचं जे धोरण आहे की आता मोठे झाले, महिला झाल्या, आता लहान मुलं यांच्या नजरेसमोर आहेत आणि लहान मुलांना पिडण्यासाठी या सरकारने हा जो निर्णय आलाय, या निर्णयाला आमचा सक्त विरोध आहे. सरकारने वास्तविक पाहता या राज्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा हव्यात त्याकडे लक्ष देणं जरुरी आहे, परंतु या मूलभूत सुविधांकडे लक्ष न देता सरकार नको त्या गोष्टीमध्ये रंगतंय आणि आपसात भांडणं लावण्याची या लोकांची कारस्थानं चालू आहेत. आणि ही कारस्थानं करून आपसात हिंदी भाषिक, मराठी भाषिक यांना लढण्यासाठी सोडताय. मुसलमान झाले, हिंदू झाले, गोरगरीब लोकांना यांच्या पोटापाण्याला अन्न मिळण्यासाठी लोक आज दारोदारी फिरतायत, मेहनत करतायत. महागाई अत्यंत वाढले, या गोष्टीकडे लक्ष नाही. आज हिंदी भाषा सक्ती करण्याची वास्तविक काही जरूर नाही, पण असं असतानाही नको त्या गोष्टीचा वाद उकरून काढून हे सरकार स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायचं काम करतंय. आज एवढं होत असताना बाहेरच्या लोकांना आपल्या पक्षात बोलून पक्षप्रवेश करून घेताय. अरे काय साधणार आहात तुम्ही? गोर गरिबांचं जिणं हराम करताय आणि नको त्या गोष्टीकडे लक्ष देताय. या टायमाला एकच सांगेन की मराठीवर हिंदी भाषेची जर तुम्ही सक्ती करणार असाल तर आम्ही कदापि हे चालून देणार नाही. आमची मराठी भाषा, महाराष्ट्रात मराठी भाषाच आम्हाला हवी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.